सध्या देशभरात एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे लोकसभेच्या निवडणुका। मित्रांनो, आपल्या देशामध्ये लोकसभेची सदस्य संख्या 552 असते। त्यापैकी 550 लोक जे आहेत तर ते निवडून येतात। मात्र आता सध्या देशामध्ये 543 जागांवरती निवडणुका होत आहेत, कारण 7 जागा पीओके मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणुका होत नाही। मात्र मुद्दा असा आहे की लोकसभेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 330 नुसार एससी आणि एसटी यांना जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। आता महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण लोकसभेच्या जागा आहेत तर त्या आहेत 48। त्यापैकी एससी साठी 5 मतदारसंघ राखीव आहेत आणि 4 एसटी साठी मतदारसंघ राखीव आहेत। आता ते मतदारसंघ कुठले तर सोलापूर, लातूर, शिर्डी, रामटेक आणि अमरावती एससी साठी राखीव आहेत, तर नंदुरबार, गडचिरोली, चिमूर, पालघर हे एसटी साठी राखीव आहेत। मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की राज्याच्या विधानसभेमध्ये कोणत्या कलमानुसार एससी आणि एसटी यांना आरक्षण मिळालेलं आहे।